तुळसी कोमलवेणी नीलवर्णनारायणी नित्यकल्याणी येळम्म तुळसी कोमलवेणी नीलवर्णनारायणी नित्यकल्याणी मुडिद मल्लिगे हू. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी निहाल माडी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण वर्षभर ज्या क्षणाची वाट बघत असतो, ज्या दिवसाची वाट बघत असतो, तो दिवस अखेरी आला आहे. तर आता काहीच तासामध्ये हनुमान जन्मोत्सव आम्ही साजरा करणार आहे. आणि आता माझ्यासोबत आहे दादा आहे आणि दुर्वा इकडे कामं करतात. जे आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यासाठी लागणारे जे प्रॉप्स आहेत ना, ते तयार करतात. तर आता सांगायचं म्हणजे आज 1 तारीख आहे आणि हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाला आहे. खरं तर कार्यक्रमाला ह्या 1 महिना अगोदर सुरुवात झालेली असते, पण आज आपल्या इथे सांस्कृतिक भजन आहे. श्री प्रमोद धुरीबुवा यांचं भजन आहे आणि त्याच्यानंतर जे बक्षीस आपलं जे क्रीडा महोत्सव झालं त्याचा बक्षीस समारंभ आहे आणि नंतर रंगीत तालीम आहे आणि पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला हळूहळू सांगेनच. तर अशी आम्ही आता खूप धमाल मजा मस्ती करणार आहे आणि ही या धमाल मस्ती तुम्हाला पण बघायची असेल तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, फायनली 12 वाजलेत आणि ते बघू शकता खूप जल्लोषामध्ये हनुमान जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तसंच मोठ्या गटामध्ये मुलांमध्ये अनिल तर आता बक्षीस समारंभ वगैरे सगळं झालं आहे आणि एका साईडला इथे रंगीत तालीम चालू आहे उद्याच्या कार्यक्रमाची आणि एका साईडला इथे सगळे हौजी खेळत आहेत आणि इकडे काय नाही, ते लक्ष नका देऊ, आपण रंगीत तालीमच बघूया. आणि इकडे सजावट बघू शकता मंदिराची. दरवर्षीप्रमाणेच अजित पवार आणि थोटम काका यांनी मिळून सुंदर असं सजावट केली आहे. एकदा बघू शकता तुम्ही. हे बजरंगा पेटवली तू अवघी लंका. अंजनी सुधा. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर मित्रांनो, सर्वांना प्रथमतः हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मित्रांनो सकाळचे 8 वाजलेत आणि थोडा लेट झाला उठायला, सकाळी लेट झोपलो होतो. आणि काल बघितलं असेल, काल रात्री सुस्वर भजन झालं, प्रमोद धुरी बुवा यांचं सुस्वर भजन झालं. त्यानंतर जे क्रीडा महोत्सव होतं त्याचे बक्षीस समारंभ झालं
आणि रंगीत तालीम झाली आणि सकाळी 4:30-5 वाजले मला झोपायला, त्यामुळे लेट उठलो. आणि सकाळची जी काकड आरती असते, पूजा असते, ती झाली, आरती झाली सकाळची. आणि आता सत्यनारायणच्या पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आता वाजलेत 8. तर जाऊया मंदिरात आणि बघूया की काय होतं. आणि इकडे माझ्या मागे बघू शकतो ते भंडाऱ्याची तयारी वगैरे सगळी चालू आहे. तर जाऊया आता आणि बघूया काय चालू आहे मंदिरामध्ये. पेटवली तू अवघी लंका, भेदले मग दानव सारे, रावण ही हैराण. बोला जय हनुमान, 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 जय हनुमान, बोला जय हनुमान, बोला जय हनुमान, बोला जय हनुमान. तर इथे तुम्ही बघू शकता शेफ अजय मिश्रा आणि त्यांचे सर्व साथीदार. आणि इथे हा माझा डॅश डॅश मित्र. अचाट तू रे तू बलशाली, श्रीरामाचा भक्त खरा. बालवयातच तुझ्या कृतीने थर थर सुटली दिवाकरा, थर थर सुटली दिवाकरा. बेदरला मग स्वर्ग उडे इंद्राची दाण दाण, बेदरला मग स्वर्ग उडे. तर मित्रांनो आता मस्तपैकी ना जेवण वगैरे झालं आणि आता थोडा फोटोशूट वगैरे केलं आहे. सगळ्या मुलांनी आम्ही फोटो वगैरे काढले आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ ही कंटिन्यू बघत राहा. तुझ्या कृतीने थर थर सुटली दिवाकरा, थर थर सुटली दिवाकरा. बेदरला मग स्वर्ग उडे इंद्राची दाण दाण, बेदरला मग स्वर्ग उडे इंद्राची दाण दाण. बोला जय हनुमान, जय हनुमान, बोला जय हनुमान, बोला जय हनुमान, बोला बोला जय हनुमान. जय देव जय देव जय गणराया ओ श्री गणराया, मला देव आली तू देवा माझा. जय देव कौतुकी काळा, ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळ, नेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी माळा, तुम्ही राज निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री संतानी मूर्ती. बोला जय हनुमान, बोला जय हनुमान, जय हनुमान, बोला जय हनुमान. जय श्री राम. राम राम जय राम सिया राम, राम राम जय राम, राम राम जय राम सिया राम, राम राम जय राम. गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होते. जय हनुमान सेवा मंडळ सांस्कृतिक कार्यक्रम 2026. आणि इथे माझ्यासोबत हे सगळे बाल कलाकार आहेत. इथे शुभ्रा आहे, धानी आणि स्मृती आहे. सगळ्यांनी हाय करा. मित्रांनो इथे तुम्ही माझा लुक बघू शकता. थोडा मी गोरा वाटत असेल, पण इथे आमच्या मंडळाची प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट चिवताई आणि तिच्या मदतीला दिव्या पण आहे. एकदम काले से गोरा होना चाहिए. आधीच तो पार्ट 2. भेटले का कडे भेटले ते नाही भेटले. आणि
आता आमचा पहिला लहान मुलांचा डान्स वर्गात आकाशगंगा या डान्सला फर्स्ट फ्लोर भेटलेला आहे. तुम्हाला मी एकदा नानू आहे ऐका आणि मी तुम्हाला बॅकस्टेज मी दाखवत होता. 1111 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आनंद चौगुले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. योगेश पावरी यांच्याकडून 501 रुपयाचं. तर मित्रांनो इथे इथे डान्स कार्यक्रम चालू आहे आणि ते आमचे कलाकार बघू शकता इथे पुशअप मारत आहेत. आमचे कलाकार म्हणजे कोणी साधे सुधे कलाकार नाहीत, सगळे प्रोफेशनल कलाकार आहेत. भावेश आता पुशअप मारतोय. चल भावेश बस झाला डान्स आला आपला. चल 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 ते पोझिंग दाखव, एकदा पोझिंग कर. चल लवकर पोझिंग कर. एक नंबर. तर रुची विचारे आणि दिव्या सावंत यांच्यासोबत आमच्याकडे मेकअप मॅनची कमी होती तर सिद्धेश टोतम सुद्धा त्यांना जॉईन झालाय आणि एक एक सहकलाकार त्यांचे एक्सपेरिमेंट करतात. इथे नागोबा येतात मधून. तात्यासाहेब गोरे व्हायला बसलेत आणि सरांचा प्रयत्न त्याला गोरा करणार. तात्या मित्रांनो आमचा फायनली राजाला हा डान्स झालेला आहे आणि खूप मजा मस्ती आणि धमाल केली आणि खूप मस्त असं सुंदर डान्स झाला. आणि इथे माझ्यासोबत बघू शकता इथे सगळे हे जे डान्सर दिसत नाही सगळे प्रोफेशनल डान्सर आहेत, पण छोटे मोठे डान्सर आयकॉनिक प्लेयर्स आहेत. भारी डान्स सगळे टॉपचे डान्सर माझ्यासोबत आहेत. हां तर कसं वाटतंय? आम्हाला एकदा पण आम्हाला वन्समोर भेटला नाहीये. दरवर्षी आम्ही एकत्र, प्रत्येक डान्स मध्ये आम्ही एकत्र असतो. तर काय सांगशील भावेश, काय बोलशील तू? दरवर्षी आपण आपला जो मावळ्यांचा गेटअप आहे, शिवाजी महाराजांचं गाणं आपल्यासाठी जास्त खास, जे आपण मावळे आहोत शिवाजी महाराजांचे, हे गाणं खास आपल्यासाठी असतं. 2026 तर आपला एकदम व्यवस्थित झाला आहे. डान्स एकदम मस्त झालेला आहे. आता आपल्याला एक्साइटेड आहे की 2027 आम्ही भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी 2027 चांगल्या गाण्यामध्ये आम्ही कमबॅक करू. भेटूया 2027 मध्ये नवीन डान्स आणि नवीन गाण्यासोबत. आधीच तो हो. तुम्हाला थोडंसं बघायला विचित्र वाटेल पण तुम्हाला हे बघायला लागेल. बाब्या पण लपतो इकडे. वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे एक नंबर आहे. हा भैया कधी नाही सुधारणार. औरत पण घुस गया अंदर साड़ी पहन के. तेरे
आपल्या हनुमान जन्मोत्सव सगळ्यात खूप सुंदर असा डान्स आता पार पडलाय पुष्पा आणि या गाण्याला वॉचफोर सुद्धा भेटला आहे. सगळ्यांनी खूप सुंदर असं सादरीकरण केलं आहे आणि खास सादरीकरण म्हणजे पुष्पाचं म्हणजे सिद्धेश दादा आपल्या त्यांनी खूपच चांगलं केलंय आणि त्यांच्या जोडीला या सर्व कलाकार आणि खास सादरीकरण म्हणजे आयुष आणि ओंकारचा सुद्धा. मित्रांनो आमचा जो डान्स झाला आहे पुष्पा तर त्याच्यात माझ्यासोबतचे माझे मित्र आहेत तिथे सिद्धेश आहे, ओंकार आणि आयुष आहे आणि पॉवरफुल परफॉर्मन्स आहे. तिघांनी त्यांची एनर्जी एकदम भारी लावलेली. तर मला एक विचारायचं आहे की तुमचे जे दरवर्षीचे डान्स असतात आणि आज पुष्पाचा डान्स आहे तुम्हाला वेगळा रोल मिळालेला तर काय वाटतं म्हणजे थोडा स्त्री पात्र होतं यामध्ये कसं वाटतं त्याबद्दल? हा स्त्री पात्र होता पण कसं देवीचं पात्र होतं तर एवढं काय वाटलं नाही आणि करायला पण मजा आली आणि शिवप्रिय घालून त्या गाण्यावरती जे बीट्स होते त्या बीट्स आमच्या म्हणजे आमचं पुन्हा अंगावर काटे होतं नाचताना म्हणून आम्ही आमचा बेस्ट दिला आणि बाकीच्या लोकांना आवडला. बाबा तुला कसं वाटतंय ही मागची आपल्या काही दिवसांची मेहनत आहे आणि प्रेक्षकांकडनं मिळणारं एवढं प्रेम आहे आणि वॉचफोर सुद्धा मिळालं कसं वाटतं तुला? मला सांगायला आवडेल की मला वाटलंच नव्हतं की मी यावर्षी डान्स करेन कारण की मी गावी होतो आणि लास्टचे 7-8 दिवस होतो इथे होतो. माझ्या त्या लोकांना वाटलं पुष्पासारखा म्हणून मला घेतलं या लोकांनी आणि 7 ते 8 दिवसामध्ये त्यांनी डान्स कव्हर केलेला आहे. मी 2 डान्स केले आणि हा माझा दुसरा डान्स. आणि विशेष अजून एक सांगायचं म्हणजे आयुषचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या पायाला थोडे दुखापत होती आणि त्याच्या सुद्धा त्यांनी जवळजवळ 4 दिवसामध्ये हे डान्स कव्हर केलाय. तर खूप भारी. मित्रांनो इथे माझ्यासोबत माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा आपण विचारणार आपले ब्लॉग त्यांना कसं वाटतं. व्हिडिओ खूप छान असतात. सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि खरंच आमच्या इकडचे डान्स खरंच खूप छान असतात. प्लीज जास्त करून सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भारीचा पण डान्स चांगला आहे हे स्वतःचं प्रमोशन करतात तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो अशा प्रकारे मी फायनली लाईक पण तू काय म्हणली लाईक केला. मित्रांनो अशा प्रकारे फायनली मी आपला हनुमान जन्मोत्सवाचा ब्लॉग इथे संपवतोय. बाकी भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जैसा यार कहाँ
ये नंबर वन यारी है हो बंधु सखा तुम्हें ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे यारो दोस्ती बड़ी ही हसीन है ये न हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है कोई तो हो राज़दार बेगरज तेरा हो यार कोई तो हो राज़दार सूरज की बाहों में अब है ये जिंदगी गिरने हैं सांसों में बातों में रोशनी सूरज की बाहों में अब है ये जिंदगी गिरने हैं सांसों में बातों में रोशनी यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में बड़ी जवानी सी बचा के रखे हैं हमने वो दिन Damn, who knew? All the planes we flew, good things we've been through. Then I'll be standing right here talking to you about another path. I know we love to hit the road and laugh, but something told me that it wouldn't last. Had to switch up, look at things different, see the bigger picture. Those were the days, hard work forever pays. Now I see you in a better place. See you in a better place. मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन मेरे तेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मन धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धड़के ना एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना